आज आपण बोलणार आहोत कालाष्टमीबद्दल. कारण कालाष्टमी हा फक्त एक व्रतदिवस नाही, तर तो आहे वेळ, भय आणि अहंकाराशी जोडलेला दिवस. आणि म्हणूनच लोकांचा पहिला प्रश्न असतो, कालाष्टमी नेमकी कधी आहे आणि ती एवढी महत्त्वाची का मानली जाते? चला एक एक करून समजून घेऊया. सर्वप्रथम कालाष्टमी म्हणजे काय? कालाष्टमी दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला येते. हा दिवस भगवान शिवांच्या रौद्र स्वरूपाला म्हणजेच भगवान कालभैरवांना समर्पित आहे. शास्त्रांमध्ये कालभैरवांना समयाचे अधिपती आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारे म्हणून ओळखले जाते. म्हणूनच कालाष्टमीला काळा अष्टमी असेही म्हणतात. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. कालाष्टमीची कथा काय आहे? खूप लोकांना फक्त व्रत माहिती असतं, पण कथा माहिती नसते. एकदा भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात वाद झाला. वाद होता सृष्टीत श्रेष्ठ कोण. हा वाद इतका वाढला की देवतांनाही सृष्टीच्या नाशाची भीती वाटू लागली. सगळ्या देवता भगवान शिवांकडे गेल्या. महादेवांनी एक सभा बोलावली. सभेत भगवान विष्णूंनी निर्णय स्वीकारला, पण ब्रह्मदेव समाधानी झाले नाहीत. अहंकारामुळे ब्रह्मदेवांनी महादेवांचा अपमान केला आणि त्याच क्षणी शांत शिवांचा रौद्र अवतार प्रकट झाला. त्या रौद्र स्वरूपातून भगवान कालभैरव प्रकट झाले. हातात दंड, श्वानावर आरूढ, न्याय देणारं पण उग्र रूप. कालभैरवांनी ब्रह्मदेवांचं 5वं मस्तक छेदलं. त्या एका क्षणात अहंकाराचा नाश झाला, वाद संपला आणि तीनही लोकांत शांती प्रस्थापित झाली. म्हणूनच कालभैरवांना अहंकाराचा नाश करणारे आणि न्यायाचे रक्षक म्हटलं जातं. आता प्रश्न उरतो, कालाष्टमी कशी साजरी केली जाते? कालाष्टमी हा दिवस आत्मसंयमाचा मानला जातो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की वेळेचा अपमान आणि अहंकार कधीच चांगला ठरत नाही. म्हणूनच कालाष्टमीला स्वतःकडे पाहण्याचा, चुका ओळखण्याचा आणि संयम ठेवण्याचा दिवस मानला जातो. आणि म्हणूनच हा दिवस तांत्रिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप प्रभावी मानला जातो. शेवटी पुन्हा एकदा लक्षात ठेवा, कालाष्टमी म्हणजे फक्त एक तिथी नाही, तो आहे वेळेचा सन्मान करण्याचा, अहंकार सोडण्याचा आणि सत्याच्या बाजूने उभं राहण्याचा दिवस.